नमस्कार. महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जाहीर केलेला आहे. आणि त्या दिवसापासूनच आपल्या तालुक्यामध्ये नागरी भाग वगळता आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणुकीचा जो वेळापत्रक असणार आहे, आपल्या तालुक्यामध्ये 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी ही 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे 6 विभाग आहेत आणि पंचायत समितीच्या एकूण 12 गणांसाठी म्हणजेच एकूण 18 जागांसाठी आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक होणार आहे. जी पूर्वतयारी मतदार यादीच्या अनुषंगाने असेल, मतदान केंद्राच्या अनुषंगाने असते किंवा इतर जे कर्मचाऱ्यांशी संबंधित जे आपण केंद्रावरती पाठवणारे कर्मचारी असतात त्यांच्या अनुषंगाने आपण पूर्वतयारी केलेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये जी मतदार संख्या असणार आहे ती जवळपास 2,14,756 इतकी आपली ग्रामीण मतदार संख्या आहे. म्हणजे मतदानाचा अधिकार 2,14,756 लोक आपले बजावणार आहेत. जी मतदान केंद्र आपण या ठिकाणी निश्चित केलेली आहेत, ग्रामीण भागातील एकूण विधानसभेकरिता लोकसभेकरिता आपले 225 मतदान केंद्र होते. मात्र आयोगाकडील सूचनांप्रमाणे एका केंद्राकरिता जास्तीत जास्त 1100 मतदार याप्रमाणे आपण लिमिट त्या ठिकाणी ठरवलेली होती. त्याप्रमाणे ज्या केंद्रावरती 1100 पेक्षा जास्त मतदार होत होते अशी एकूण 31 मतदान केंद्र आपण त्या ठिकाणी वाढवलेले आहेत. म्हणजेच आज रोजी आपण 256 इतक्या मतदान केंद्रावरती आपली मतदान त्या ठिकाणी घेणार आहोत. आज सकाळीच आम्ही काल मान्य जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर आज सकाळपासूनच आम्ही या ठिकाणी बैठकी घ्यायला सुरुवात केली होती. आपल्या प्रत्येक गणाकरिता 2 क्षेत्रीय अधिकारी याप्रमाणे एकूण 24 झेडूंचे ऑर्डर आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. आज त्यांची सकाळी 11 वाजता आपण त्या ठिकाणी बैठक सुद्धा घेतलेली आहेत आणि आवश्यक ज्या सूचना असतात, मग त्यामध्ये दुबार मतदारांच्या संबंधीच्या काही सूचना होत्या, मतदान केंद्रावरती करावयाच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, वीज पुरवठ्याची व्यवस्था असेल, या सर्व बाबींची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सूचना माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या कामं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी आपण नोडल अधिकाऱ्यांची नेमणुका केलेल्या आहेत. त्यामध्ये मग टपाली मतदान असेल, मतपत्रिकांचं असेल, ईव्हीएम कमिशनिंगचं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण नोडल अधिकारी सुद्धा नेमलेले आहेत. पोलीस विभागांची सुद्धा आम्ही आज बैठक घेत आहोत. ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या काही प्रतिबंधात्मक कारवाया करणं अपेक्षित असतं, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणारे जे घटक आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी बॉन्ड घेण्याची कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस विभागासोबत पण बैठक घेत आहोत आणि त्यांच्या समन्वयातून आपल्या हद्दीमध्ये जे काही मद्याचा असेल, आर्थिक व्यवहारांचा असेल त्याच्यावरती लक्ष ठेवता यावा याकरिता आपण जे काही SST पथक नेमणार आहोत त्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं असतं, ईव्हीएम कमिशनिंग असतात, त्यांच्याही तारखा आपल्या त्या ठिकाणी आपण डिक्लेअर केलेल्या आहेत. फक्त आता मी सर्व नागरिकांकरिता एकदा वेळापत्रक या ठिकाणी सांगू इच्छितो. आपलं जो नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी असणार आहे तो 16 जानेवारी शुक्रवार ते 21 जानेवारी 2026 बुधवार या कालावधीमध्ये इच्छुक जे मतदार आहेत किंवा उमेदवार आहेत ते नामनिर्देशन या ठिकाणी सादर करू शकतील. नामनिर्देशनची जी छाननी असणार आहे ती 22 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा जो दिनांक आहे तो 23 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत असणार आहे आणि जी अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा आणि त्यांना चिन्ह वाटप करण्याचा जो दिनांक आहे तो 27 जानेवारी असणार आहे. त्यामुळे अतिशय कमी कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये आपण निवडणूक घेणार आहोत. आज आम्ही संध्याकाळी राजकीय पक्षांची पण त्या ठिकाणी बैठक घेणार आहोत. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांना, सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती असणार आहे का आदर्श आचारसंहितेचं पालन करून अतिशय पारदर्शकपणे आपण आपल्या तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी घेणार आहोत.
कायदा सुव्यवस्थेला किंवा आदर्श आचारसंहितेला बाधा पोहोचवणारी कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही घटना प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही, याची सुद्धा मी आपल्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो. प्रक्रिया चालू असणार नाही, या ठिकाणी आता तारखा ज्या दिलेल्या आहेत, आता नामनिर्देशन पत्र जे आहे 18 तारीख त्या ठिकाणी एक सुट्टीचा दिवस येतो रविवार, त्या दिवशी आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारणार नाही आहोत. त्याचबरोबर उमेदवारी मागे घेण्याचा पण जो दिनांक आहे रविवार आणि सोमवार 25 आणि 26 जानेवारी असे 2 दिवस सुट्टीचे येत आहेत, त्या दिवशी सुद्धा उमेदवारी माघार घेण्याची त्या ठिकाणी परवानगी दिलेली नाही. आणि जे नामनिर्देशन आपण घेणार आहोत ते सगळे ऑफलाईन म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण स्वीकारणार आहोत.